दोन मित्र ए आणि बी क्लासमध्ये सोबत बसतात, सोबत अभ्यास करतात. एक दिवस बीचा पेन संपला आणि त्यांनी एला पेन मागितला. एनी त्याचा मित्रच असल्यामुळे पेन पण दिला. क्लास संपल्यानंतर बीने पण प्रामाणिकपणे त्याचा पेन आहे तो परत केला. पण दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस परत क्लासमध्ये आले, परत बीने एला पेन मागितला आणि एने पण पेन दिला. क्लास झाल्यानंतर बीने एला परत पण केला आणि सेम असंच पुढचे 2-3 दिवस सुरू झाले. ज्यावेळेस नेक्स्ट डे आला तर त्यावेळेस परत बीने ज्यावेळेस एला पेन मागितला तर एने कुठल्या तरी कारणामुळे बीला म्हटलं की मी पेन देऊ शकत नाही किंवा पेन संपलेला आहे. तर बीला राग आला. बीने रागात म्हटलंय की तू मला का पेन देत नाहीये, तू न देण्यामागे नेमकं कारण आहे काय. आणि ज्यावेळेस क्लास संपला, कारण यावरून ऑब्वियस आहे की त्यांचं थोडंफार भांडण झालं. क्लास संपल्यानंतर बीने परत एला म्हटलं की तुझ्यामुळे आज माझा भरपूर नुकसान झालेलं आहे. जे नोट्स मला काढायचे होते, जो क्लास मला चांगला समजून घ्यायचा होता, तो तुझ्यामुळे मला समजलेला नाही. माझा तुझ्यामुळे खूप मोठा नुकसान झालंय. यामध्ये नेमकं चुकी कोणाची आहे? मला वाटतं की मॅक्झिमम विद्यार्थी हेच म्हणतील की बीची चुकी आहे म्हणून. आणि मला पण हेच म्हणायचं आहे की जो ए आहे तो कदाचित तुमचा मित्र असेल, तुमचं कुठलं फॅकल्टी असेल, कोणतरी सिनियर असेल. कधीपर्यंत त्यावर डिपेंडंट राहणार आहे, कधी स्वतः अभ्यास करणं सुरू करणार आहे. आणि ही सगळ्यात मोठी गूढ चूक आहे किंवा ही सगळ्यात मोठी एक सवय आहे ॲस्पायरंटची, जे त्यांचं आयुष्य डिस्ट्रॉय करत आहे.